सगळ्यांना प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजच्या वचनात आपण जाणून आहे देवाचे भय बाळगून पवित्र राहण्यासाठी जगा. वचन आहे यशाया 6:3 पहा, देवाचे भय बाळगून पवित्र राहण्यासाठी जगा. आपण या ठिकाणी अधिवचन पाहत आहे, देवाचे भय बाळगून पवित्र राहण्यासाठी जगा. एकच आहे देवाचे भय. अभिवचनामध्ये परमेश्वर म्हणतो जे देवाचे भयामध्ये असतात ते देवाचे जवळ असतात. आणि या ठिकाणी यशाया 6 अध्याय आणि 3 वचनामध्ये आम्ही पाहत आहे, ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी याचे वैभव होय. या ठिकाणी पाहत आहे येसाला एक दर्शन झालं या ठिकाणी. आणि आम्ही या ठिकाणी पाहत आहे अभिवचन, तर तो येसाया पाहिला देवदूताने त्या ठिकाणी आळीपाळीने, म्हणजे जसं क्रमने नंबर प्रमाणे तसं आळीपाळीने ते उच्च स्वराने मोठ्या आवाजाने पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीचा समृद्धी याचे वैभव असे ते घोषणा करत होते. हे देवदूत कधी थांबत नाही. त्यांना भय आहे परमेश्वराचं. त्यांना भय परमेश्वर, त्या देवाचे दूत रात्रंदिवस परमेश्वर स्तवनामध्ये आहे. रात्रंदिवस ते स्तवन करत आहेत. तेच असतं ऐकणं, परंतु आचरण करणं हे काम सगळ्यात श्रेष्ठ आहे. ऐकण्यापेक्षा वागणं आणि चालणं हे काही महत्वाचं आहे. म्हणून परमेश्वर म्हणतो केवळ ऐकण्याने असू नका, आचरण करण्याने असं. आचरणच सगळ्यात मोठं सामर्थ्याने आहे. या ठिकाणी अभिवचन पाहत आहे 1 पेत्र त्याचं 1 आणि 16 मध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे, कारण असा शास्त्र लेख आहे. कसा शास्त्र लेख आहे? असा शास्त्र लेख आहे, असा शास्त्र लेख आहे, तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. हे परमेश्वर म्हणत आहे, ते म्हणत आहे की मी पवित्र आहे, तुम्ही पवित्र राहा. आणि एक शोभेल असं जीवन, एक शोभेल असा आपलं जीवन ठेवा असं या ठिकाणी म्हणत. देव मला रोज काय शिकवतोय त्याचं भय तर आम्ही आज बघत आहोत. देवाचे भय बघत आहोत. देवाच्या भयामध्ये आम्ही पाहिलेलं आहे देवदूत काय म्हणत आहेत, पवित्र पवित्र हे शब्द अखंड न थांबता ते स्तवन करत आहेत आणि मुखाने ते म्हणत आहेत. परंतु मी म्हणतो मला माझं जीवन देवामध्ये व्यवस्थित ठेवणं हे माझा हक्क आहे. आणि माझं जीवन मी ठेवू शकतो. आणि माझं जीवन माझ्या पद्धतीने, इतर पद्धतीने, माझ्या वैयक्तिक रीतीने माझ्या परमेश्वराला मी माझं जीवन देऊ शकतो आणि त्या रीतीने मी ठेवू शकतो. हे मला होतं ते तसं वागणं आणि करणं प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला स्वतःला चांगलं शुद्ध ठेवण्याची ताकद देवाने दिलेली आहे. आणि मी माझ्या मनामध्ये ठरवलं तर मी परमेश्वरासारखं होऊ शकेन, पवित्र राहू शकेन. कारण तो म्हणत आहे परमेश्वर, मी पवित्र आहे, तुम्ही पवित्र असा, असं प्रभू म्हणत आहे. मग मला या पवित्रतेची जाणीव असणं हे गरजेचं आहे. वाईट न बोलणे हे बी पवित्रता आहे. पवित्रता सर्व गोष्टी आहेत जे आम्ही पवित्र करू शकतो. आमच्या जीवनाला बी आम्ही पवित्र ठेवू शकतो. आमच्या मनाला एवढं पवित्र ठेवू शकतो की कोणाबद्दलही आमच्या मनामध्ये कपट असू नये. आणि ज्याच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये कपट नाही कोणाबद्दल, तो पवित्र आहे. कारण त्याची आत्मा समाधानकारक आहे. लोक म्हणतात शांती शांती शांती. कसं असतं शांती माहितीये का? एकदम कोणाला काही न म्हणता आपलं जीवन आपल्या पद्धतीने आणि परमेश्वर दृष्टिकोनामध्ये पवित्र चालत असेल तर त्याच्यामध्ये काय आहे? शांती आहे, अशांत नाहीये. आणि तो व्यक्ती पवित्र आहे. म्हणून प्रियानो, आज येशू येणं हे सगळे लोक म्हणतात येशू येणार आहे.
अनेक संदेश आम्ही ऐकतो की तुम्ही आपल्या जीवनाला सुधारणा करून घ्या, परंतु तरी पण लोक कधी सुधारतात आणि कधी बिघडतात, कधी बिघडतात कधी सुधारतात. परंतु कोणालाही प्रभू येण्याची म्हणजे भय नाही. प्रभू येणं जवळ झालेलं आहे, त्याचं दुसरं येणं जवळ झालेलं आहे, परंतु लोकांमध्ये ही भय नाही आहे. 75 मध्ये 25% लोकांमध्ये भय आहे. सगळे 75% लोक असेच आहेत. हे लोक कसे आहेत माहिती आहे का? त्या कुवारी दुष्टाचं 10 मध्ये जे 5 लोक होते ना, निवांत झोपा काढणे आणि निवांत आराम करणे आणि नंतर दुसऱ्याला त्रास देणे. कसं त्रास दिले ते? त्या 5 बाया जे चांगल्या होत्या त्यांना वेळ आणि त्यांना काळजी, त्यांना भय, या सर्व गोष्टी त्यांना काय होतं, जागृत होते ते बाया 5. आणि ते 5 बाया जागृत असल्यामुळं ते झोपले नाही, आपलं तेल कमी करून घेतले नाही. प्रभू येण्यापर्यंत त्यांचं प्रयत्न, जागृती आणि एकदम पवित्रता त्यांच्या समोर होत. आणि या 5 बायाने काय केलं? आल्यानंतर बघूया, आणि नंतर आल्यानंतर या बाकीच्या बायांना त्रास द्यायचं. मग त्या बाकीच्या बायाने काय म्हटलं की जर आम्ही तुम्हाला आमच्या वाटीतलं तेल देऊ तर आम्ही कमी पडणार, आम्हाला कमी पडणार आहे. मग त्याऐवजी तुम्ही दुकानाला जावा आणि आपलं भागचं तेल तुम्ही घ्या आणि देवासमोर तुम्ही आपलं दीप सादर करा. या वेळेमध्ये काय झालं, ते दुकानला गेले आणि प्रभू येऊन यांना घेऊन गेले. आणि जाता जाता त्यांना दिसलं प्रभू आता जात आहे. मग प्रभूला ते म्हणाले, प्रभू आम्हाला घेऊन चला की. मग प्रभू म्हटला, तुम्हाला मी ओळखत नाही. आज हे सत्य आहे, हे जे दाखलं आहे ना, आज आम्ही वाचत आहे, ऐकत आहे, समजून घेत आहे. परंतु असं झोपेमध्ये राहू नका. हे घटना होऊ शकतं, घडू शकतं. पुन्हा एक बार असं देव बी पाहू शकतोय. त्याच्या येण्यामध्ये जर त्याने असंच म्हणलं, जे जागृत आहे त्याला ते आतमध्ये घेऊन घेतला आणि बाकींना सडायला सोडला, तर मग काय, या 5 ऐवजी कितीतरी असणार आहे. पण ते दाखला देवाने असंच आम्हाला दिलेलं नाही. त्या 10 कुवारीचं जे दृष्टांत आहे, जेवढेही बायबलमध्ये दृष्टांत आहेत, ते सर्व दृष्टांत एक जागृत कळवतं, आम्हाला पवित्रता कळवतं. देवाचे भयामध्ये असलेले लोक कसे असतात माहितीये का? उठलं तर भय, बसलं तर भय, चाललं तर भय, असलं तर भय, सगळंच भयाचं भय. समजत आहे का? देवाच्या भयावर असलेले लोक कसे असतात? नेहमी घाबरत असतात, कारण त्यांना देवाचं भय पवित्र करत असतात. कारण त्या लोकांना देवाचं भय काय करत असतंय? पवित्र करत असतंय. ते लोक घाबरत आहेत कोणाला? परमेश्वराला. आणि जे लोक पवित्र होत आहेत, जे लोक घाबरत नाहीत, त्यांच्यामध्ये भरपूर काय भरलेले आहे चुका. म्हणून आम्ही प्रत्येकाने आपापल्या आत्मपरीक्षण करावे आणि देवाच्या भयामध्ये असावे. त्या गोष्टी आम्ही समजून घ्यायला पाहिजे. परमेश्वर संदेश तुमच्यासाठी आहे, परमेश्वर अभिवचन तुमच्यासाठी, तुम्हाला सुधारणं त्या देवाकडे आहे. आणि देव वचनाच्या द्वारे आम्हाला कधी मंडळीला तो शिकवत असतंय, बोलत असतंय, कळवित असतंय, सांगत असतंय. आणि आम्हाला काय त्याचं अभिवचन ऐकून त्याप्रमाणे चालायचं असतंय. हे पवित्र मार्ग आहे. जे मार्ग परमेश्वराने स्वाधीन केलेलं ते पवित्र मार्ग आम्हाला ठेवलेले. म्हणून मार्ग सत्य जीवन तीच आहे. प्रभू म्हणत आहे, हे माझा मार्ग घ्या आणि आपलं पवित्र रीतीने या मार्गाने तुम्ही चाला. म्हणून आम्ही रस्त्याने जात असताना कधी काटेचे मार्ग आम्ही निवडत नाही. आम्ही चांगलं मेन रोड निवडतो. कच्चा रोड असेल ते कच्च्या रोडने आम्ही जात नाही, आम्ही पक्का रोडला जातो. कारण आम्हाला माहित आहे कच्च्या रोडने जीवन काय आहे, विचलित होतं. अनेक खड्डे येतात, अनेक दगडं लागतात, अनेक काटे टोचतात आणि अनेक त्रास त्या कच्च्या मार्गामध्ये आम्ही काय करतो, पक्का मार्ग पकडतो. आणि पक्का मार्ग पक्का रीतीने चांगल्या रीतीने आम्ही त्या जे मार्ग आम्ही पकडलेला आहे त्या चांगल्या मार्गाने आम्ही घरी जातो. आज जे मार्ग परमेश्वर आमच्या समोर ठेवलेले आहे, एक पवित्र मार्ग आमच्या समोर ठेवलेला आहे. म्हणून याच्यामध्ये देवाचं भय पाहिजे, याच्यामध्ये आम्ही आमच्या जीवनाला सुधारलं पाहिजे आणि अति पवित्र रीतीने चालायचं पाहिजे. केवळ ऐकायचं नाही आहे, त्याप्रमाणे चालायचं. आमच्या जीवनामध्ये ताकद पाहिजे. जे लोक तसे चालतात त्यांच्यामध्ये ताकद नाही. जे लोक तसं चालत नाही त्यांच्यामध्ये ताकद नाही आहे. ते लोक कमजोर आहेत. ते लोक कधी बी घसरून पडू शकतात, ते कधी बी पडून उठू शकत नाही.
म्हणून प्रियानो, देवाचा अभिवचन मला ताकद आहे. त्याच्यात जर आम्ही त्या अभिवचनानुसार आम्हाला जीवन जगत आहे तर आम्हाला हिंमत आणि ताकद आहे. समोरच्या माणसाला बोलण्याची एवढी सामर्थ्य परमेश्वर आम्हाला देत आहे. जर आम्ही तसं नाहीये, लहान लेकरू सुद्धा आम्हाला किंमत देणार नाही आणि आम्हाला तोंडावरच तो बोलणार नाही की तू कसा आहे मला माहित आहे. लहान लेकरू मी आमचं इच्छेचं भाजीपाला करणार नाही. परंतु जर आम्ही परमेश्वर दृष्टीमध्ये असो तर तो लहान मुलगा असो किंवा मोठा मंत्री असो तर आम्ही कोणाला भयभीत होणार नाही, कारण आम्ही देवाच्या पवित्र बंधनाने बांधलेला आहोत. देवाच्या पवित्र बंधनाने आम्ही बांधले जायला पाहिजे आणि त्याचे बंधन मध्ये आम्ही असायला पाहिजे आणि त्याच्या बंधनामध्ये तेवढं सामर्थ्य मान आम्ही धरलेला आहे. आता परमेश्वरचं मान आम्ही धरलेलं, परंतु जाण्याची ताकद कुणाकडे काही लोकांमध्ये नाही आहे. ते लोक सगळ्या गोष्टीने चालत आहेत, लोकांना फसवाफसवीगिरी करत आहेत, कोठेही बोलत आहे आणि अनेक रहस्य चुकीचे मनामध्ये लपून ठेवलेले, अनेक गुप्त वाईट गोष्टी त्यांच्या अंतःकरणामध्ये आहेत. म्हणून प्रियाने या गोष्टी वाईट आहेत, ते बाहेर पडलेलेच बरं आहे, अन्यथा तुमचे शरीर नाश होणार. हे बी सांगत आहे ना, परिस्थितीच्या असून सगळं काही बदल घडत आहे. कधी लोक चांगले म्हणतात, कधी लोक वाईट म्हणत आहे. परमेश्वर असणाऱ्या लेकरांनो, तुमच्या बद्दल नेहमी लोक चांगलं म्हणायला पाहिजे. तुम्ही आपलं जीवन असं देवामध्ये म्हणजे वाढवित राहा. या बाईला बघून लोक म्हणायला पाहिजे काय बाई आहे, किती चांगलं गुण आहे, त्याच्या गुणाच्या द्वारे त्याला बिल्डर जायला पाहिजे, त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. त्याचं मेकअप वरून नाही, त्याचं वागणूक यावर त्याचं गौरव व्हायला पाहिजे. आणि ही गौरव आयोगी म्हणते सद्गुणी स्त्री म्हणण्यात आलेले. त्याला तुझं सौंदर्य दाग दागिनेवरती नाहीये, हे वर्तुळवरती आहे. देवाची भय बाळगणे, स्तुती आराधना करणं, हे सद्गुणी स्त्रीचं गुण. म्हणून बायला नाही सुंदर बायबल म्हणण्यात आलेलं आहे. सद्गुणी स्त्री ज्याला लाभतं त्याचं घर संसार स्वर्ग असल्यासारखं आहे. शास्त्र बायाने किती मोठं अभिवचन परमेश्वर दिलं बघ. सद्गुणी स्त्री नाव ठेवण्यात आलेलं बायानं, असं पुरुषांना नाही म्हटलं तर बाईनं म्हटलेलं आहे. सद्गुणी स्त्री म्हणण्यात आले. बघा स्त्रियांना तुम्ही किती धन्य आहात. सद्गुणी स्त्री तुम्हाला देवाने नाव दिलेलं आहे. तर तुम्ही किती आदर आणि किती महिन्याने तुम्ही परमेश्वराला सादर तुमचं जीवन व्यतीत करायला पाहिजे. त्याच्या स्तवनामध्ये तुम्ही किती मग्न असायला पाहिजे. बरोबर ना? या आपण या वचन अद्भुत रीतीने कलश 3 अद्भुत हे परत कलिश करायचं पत्र 3 आणि 8 मध्ये बघूया. ಈಗಲೇ ಆದರೂ आता तरी राग सोडा. आणि रागाबद्दल एक शास्त्र तुम्हाला आठवतं बघा. जर राग आला तर सूर्य उगवून मावळेपर्यंत आमचा राग सोडायला पाहिजे. काही लोक असं करत नाही. 2-2 दिवस वर्ष जे राग म्हणून तुम्ही दूषित होतो, ज्या राग म्हणून तुम्ही हसू, या रागाला तुम्ही काय कमवतो का? तुम्हाला लाभ असेल तर तुम्हाला त्याच्याने फायदा मिळत असेल तर तुम्हाला काय अनुभव आहे रागाबद्दल? शास्त्र म्हणतो असं नाही. तुम्ही जर रागामध्ये असाल तर तुम्हाला सगळे लोक दूर होतात, कोण तुमच्या जवळ होणार नाही. आणि तुम्हाला माहिती मी पडतं आणि कळतं मी या रागामुळे सर्व काही घडलेलं आहे. बरोबर आहे ना? तरी पत्नी जास्त लांब जाऊ तुमच्या पत्नीबद्दल तुम्हाला कळव. जर तुम्ही पत्नीला माराल तर ते घर सोडून गेलं तर तुम्ही त्या दिवशी तुम्हाला जर अन्न बनवता आलं नाही तर त्या दिवशी तुम्ही त्या बाईचं आठवण करणार आपल्या पत्नीला की आज आम्हाला चपाती मिळालं नाही. उगाच मारून मी माझं एक दिवस उपवास पाडून घेतो. लवकरात तुम्ही त्या बाईकडे जाणार, तुमची पत्नीकडे जाणार, त्याला काही ना काय सांगून आपलं नम्रता दाखवून त्याला घरी आणणार. मस्त पैकी 4 चपात्या खाणार. बरोबर आहे सत्य? बरोबर. ही राग आहे. या रागाला सोडा बनवत आहे. वाचा पुढे.
ಕ್ರೋಧ ಮತ್ಸ ಚುಚ್ಚು ಮಾತು ಮತ್ತು ದುರ್ಭಾಷೆಗಳನ್ನು ಚುಚ್ಚು ಮಾತು ऐका पुढे ದುರ್ಭಾಷೆಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಿಂದ ತೆಗೆದುಹಾಕಿರಿ. ತೆಗೆದು ಹಾಕ್ರಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಚುಚ್ಚು ಮಾತಾಡೋದು ತೆಗೆದು शास्त्र किती क्लिअर सांग दुसऱ्या लोकांना टोचून बोलणं सोडून द्या त्याच्यामध्ये लाभ घ्या बरोबर आहे ना पुढे संपलं तर मराठीमध्ये पहा परंतु आता क्रोध संताप दुष्टपणा आता क्रोध संताप दुष्टपणा निंदा व निंदा मुखाने शिवीगाळ शिवेगाळ करणे ही सर्व आपल्यापासून दूर करा. प्रभू दूर करा म्हणजे सोडून द्या सगळं सोडून द्या म्हणत आहे की हे कोण सांगताय परमेश्वर सांगताय बरोबर आहे ना कधी कधी आमचे लोक काय म्हणतात हे मारामारीतून भरा म्हणून काही लोक म्हातारपणाची आपला मार्ग सोडतात आणि काही लोक म्हातारपणामध्ये आपलं जीवन बदलून घेतलेले आहेत काय झालं म्हातारपणामध्ये काही दिवस राहिलेले असतात उरलेले असतात त्यामध्ये प्रभूला ते स्वीकार करून असं जीवन जगतात जे पहिले जगलेले नाही आहे माझ्यासाठी जवानी केली आहे माझा बदलण्यासाठी कित्येक वर्ष आहे काळ आहे वेळ आहे मला एवढं वेळ परमेश्वर दिलेला मला बदलणं किती सोपं आहे काही लोकांना वेळ भेटत नाही ते लगेच देवाच्या घरी जातात आज म्हणणारे उद्या राहत नाही म्हणून प्रियानो आज तुमच्यासाठी सुंदर आजचा रविवार तुमच्यासाठी सुंदर आहे तुमच्या डोक्याला विचार लावा तुमच्या डोक्याला विचार तुम्ही देवाच्या अभिवचनामध्ये या आणि आज विचार करा जर तुम्ही आज विचार कराल तर तुम्हाला स्वतः भय वाटणार आहे हे मी विश्वासाने सांगतो तुम्ही जर बसून घरी जर विचार कराल की माझं प्रभूमध्ये नातं कसं आहे संबंध कसं आहे विचार कसं आहे कसं चालत आहे काय अभिवचन देवाचं आहे आणि मी काय चालत आहे जर तुम्ही आज बघाल आणि 5 मिनिटच बसून विचार करा तुमचे जर तुमचे डोळे नाही उघडले तर डोळे उघडे म्हणजे बंद असणारे डोळे नाही तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल त्या 5 मिनिटामध्ये देव तुम्हाला ज्ञान प्रगट करून स्वर्गातून आणि तुम्हाला वाटू लागेल लाज पहिल्याच गोष्ट लाज वाटणार त्या देशातून त्याला लाज वाटत नाही चांगल्या लोकांना लाज वाटतो मला लाज वाटायला कारण मी आजपर्यंत प्रभूमध्ये अजून मागं आहे देवा अजून मला लाज वाटायला पाहिजे मी अजून कमजोर आहे देवा मला लाज वाटायला पाहिजे की अजून मी दूर आहे परमेश्वर की कसं मी तुझ्या जवळ येऊ शकेन तर हे अभिवचन घ्या देवाच्या जवळ परंतु देवाचे जास्तच दूर होणार त्या ठिकाणी म्हणण्यात हे लोकांनी उलट काय आहे जास्त दूर केले म्हणून देवा जवळ या आणि देव तुमच्या जवळ येईल तो म्हणतो ना तुम्ही माझ्या जवळ या मी तुमच्या जवळ येईल आणि परमेश्वर जवळ मी गेलो तर तो माझ्या जवळ येणार नातेवाईकाजवळ तुम्ही गेला तुमचे नातेवाईक तुमच्या जवळ येणार ना तुम्ही नातेवाईकाकडे नाही गेला तर ते नातेवाईक तुमच्याकडे येईल का हे तुमच्या प्रपंचमध्ये सुरू आहे प्रभू म्हणत आहे तुम्ही माझ्या जवळ आहे मी तुमच्या जवळ येईल मला पहिला देवाजवळ जाणं आणि कुठं जायचं आहे देवाजवळ म्हणजे त्याच्या चर्चला येणं गरजेचं त्याच्यामध्ये प्रार्थना उपस्थित असणं गरजेचं अभिवचन स्वीकार करणं गरजेचं आहे हे आज तुमच्याकडे होईल का बघा कारण आपण यामध्ये मजबूत राहणं हे लय महत्वाचं आहे कारण ज्या वेळेला आम्ही म्हणतो त्याच दिशेने कडक होतो देवा मी तुझी चर्चेला येतो कुठं जात नाही आणि असं संकट येतंय अशी वेळ येते त्या दिवशी मरलेल्या व्यक्तीचं दुःखच असते बरोबर आहे ना सत्य बोलत ना सत्य बोलत ना परमेश्वर आपल्याकडे सत्यच येणार आहे आणि तुम्ही स्वीकार करा ना करा इथं तुम्हाला सत्यच मिळणार आहे आणि या ठिकाणी बाकी गोष्टीला वेळ नाही आहे केवळ सत्यच या गोष्टीची वेळ आहे अद्भुत परमेश्वर अद्भुत आम्हाला कळवतो त्या प्रभूला आपण धन्यवाद करूया आणि हे पुढचं वचन येसाया या ठिकाणी पुन्हा 35 नाम बघा ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಮಾರ್ಗವಿರುವುದು ಆ ಒಟ್ಟಾರೆ ಪರಿಶುದ್ಧ ಮಾರ್ಗವೆಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುವುದು ದುಷ್ಟ ಜನರಿಗೆ ಆ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೆಯಲು ಅನುಮತಿ ಇರುವುದಿಲ್ಲ त्यांना सवलत नाहीये या वाईट लोक चालणाऱ्या लोकांना अनुमती नाही म्हणजे चान्स नाही आहे या लोकांना म्हणून आता लोक वाईट वागत असलेल्या लोकांना देव जर चान्स देत नाही तो सैतान चान्स देतो
म्हणून प्रियानो, चांगल्याला आम्हाला चान्स पाहिजे. चान्स घेणं हे लई महत्वाचं आहे. एक एक चान्स मारणं देवामध्ये लई महत्वाचं आहे. या फिलिप पत्र 4 आणि 8 बघा, लवकर बघा. परत पौलुस काय लिहित आहे बघा. फिलिप 4 आणि 8 बघा. शेवटी इतके सांगतो की जे आता तू कंटाळा या ठिकाणी हे वचनाचं ज्ञान हे लई श्रेष्ठ आहे. हे ज्ञान तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल. त्या ज्ञान जरूर अवश्य आज प्रभूने तुमच्या हृदयाला बोलला असेल या वचनाच्या वगैरे, तर या गोष्टी तुमच्या लक्षात ठेवा. या आपले डोळे बंद करू आणि प्रार्थना करू. हे चालू का? धन्यवाद प्रभू पिता, आम्ही तुझं तुमचे प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर तुमच्या समोर मिळणार. हालेलुया. असा विश्वास मी आमचा परमेश्वर. हालेलुया. हे विश्वास आमच्यामध्ये जागृत होणं गरजेचं आहे. हालेलुया. आज या विश्वासाला जागृत करा म्हणून या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावे ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे आणि हेच आमचं आत्मिक रीती चांगलं आहे. हालेलुया. आज लोक काय सांगतात आणि काय करतात ते महत्वाचं नाहीये, परंतु देव आम्हाला काय आत्मिकरित्या अभिवचन आम्हाला कळवतंय हे आज तुमची उपयोगीचे आहे. हे वेळ हा बाहेर जाणार नाही. तुम्ही बसलेले हे चर्चमध्ये बसलेले वेळ तुमचं बाहेर जाणार नाही, कारण हे तुमच्यासाठी अनमोल हे वेळ आहे. बाकीचे वेळ उपयोगाचं नाहीये, परंतु ही वेळ सत्यतेने तुम्हाला उपयोगी असलेला ही वेळ आहे. कारण ही वेळ तुम्ही पवित्र परमेश्वर अभिवचन ऐकण्यामध्ये तुम्ही घालवता. यावेळी कोणाला दुष्ट आत्मा असू दे, यावेळी कोणाला त्रास होत असू दे, ते सर्व निघून जातात. परंतु तसं तुमचं विश्वास पाहिजे. का म्हणतो प्रभू, तुझ्या विश्वासाने बाई तुला तुझं विश्वासन तुला बळी केलेला आहे. आज काही लोक हे मार्ग पकडलेले आहेत. आज काही लोक पवित्र मार्ग पकडले आणि काही लोक देवाचा मार्ग सोडलेले आहेत. कसं आहे, विचित्र आहे ना. हे अभिवचन तुमच्यासाठी आहे आणि प्रत्येक वेळा हे अभिवचन तुमच्यासाठी, आपल्या मंडळीसाठी, सेवकाच्या द्वारे मिळत असते. परमेश्वरचं अभिवचन. काही लोक मार्ग सोडलेले आहेत, म्हणून नेहमी दर शुक्रवार व्यवहार हे मार्ग तुम्ही पकडावं म्हणूनच हे अभिवचन तुमच्यासाठी असतात. म्हणून माझ्यासाठी असलेलं अभिवचन जर मी ऐकत नाहीये, मी लक्ष देत नाहीये, मी समजून घेत नाहीये, मग माझं जीवन असं असेल का? या लोकांसारखं असलेलं आहे. काही लोक मार्ग सोडलेले आहेत आणि दुष्मार्ग मध्ये चालत आहे. बघा शास्त्रामध्ये काय म्हणत आहे, वचन काय म्हणत आहे, तुमच्या मनामध्ये जेवढे विचार येतात, वाईटचे जेवढं तुम्हाला माहित आहे तेवढं तुम्ही समजून घ्या, सगळं काय अशुद्ध आहे. आणि तुमच्या मनामध्ये जेवढं चांगले येतात ते हे लोक काय करत आहे. हे लोक सर्व प्रकारचे अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातूपणा वाहून घेतले आहे. सर्व हे लोक हे वाईट मार्गावर लागलेले. सोपे भाषेमध्ये समजून घ्यायचं म्हणजे झालं हे अभिवचन.